शेवटचा प्रश्न. तर आपण महानगरपालिकेचे की म्हणजे सर्व जे लोकांचे घर तुटलेले आहे त्यांची सर्व केलं, किती लोकांचा बेघर आहे म्हणून आपला कळून आला? ते जवळपास 250 पर्यंत एवढा आलेला आहे आणि आमच्याकडे 148 फ्लॅट्स तयार आहे आणि काही जवळपास 150 प्लॉट्स आमच्याकडे तयार आहे आणि याचा अंतिम काही लोकांचे कागदपत्र अपूर्तता आहे आणि सर्वांचा एकच वेळा करण्याचा मानस आहे, त्यामुळे थोडा उशीर लागतो आणि ज्यांच्या आवश्यकता असलेल्या लोकांना प्लॉट आणि त्याच्यासोबत 2.5 लाख रुपयाच्या घरकुल योजनासाठी आम्ही त्यांना देऊ आणि ज्यांचं रेडीमेड घर आहेत विविध भागामध्ये पडेगाव, सातारा, देवलाई, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या भागामध्ये त्यांना त्यांच्या इच्छानुसार त्या ठिकाणी मोफतमध्ये घर दिलं जाईल। सर, आज कोर्ट के आदेश से एजेंसी के अंदर एक कार्रवाई की गई, आज की गई। कभी यह अवैध कत्तलखाना ते गया ना। यस सर, बोलिए। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये अधिकृत मांस विक्री जे आहे ते आणि त्यासोबतच अधिकृत कत्तलखाना एकच आहे आणि तो पडेगाव स्थित आपल्या अल कुरेशी हे अल्बेटॉर त्यांच्यासोबत आपले करार आहे आणि त्या ठिकाणी मॉर्निंग शिफ्टला अत्यंत कमी दरामध्ये आपण त्या ठिकाणी सर्व डॉक्टर आणि त्यासोबत CCTV सर्व फुटेज ठेवून त्या ठिकाणी केलं जातं। परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी आत्ताही महाराष्ट्र शासनाचे जे कायदा पालन करत नाही त्या भागाच्या लोकांना मी खबरदारीच्या सूचना देतो। जर अवैध पद्धतीने कत्तल करत असाल मग ते संपूर्णपणे त्या परिसर सील करून जर अवैध बांधकाम असतील त्या ठिकाणी JCBनी पाडलं जाईल। त्यामुळे अधिकृत त्या ठिकाणी आपले परवानगी घ्यावा आणि अधिकृतपणाने विकावा आणि महाराष्ट्र शासनाची जे कायदे आहे ते नियम आहेत ते पालन करावं, अन्यथा मग कार्यवाही झाल्यानंतर ते तुम्ही आमच्यावर अन्याय होतो हा नाही आणि अवैध कत्तल अजिबात होता कामा नये आणि जे अधिकृत शासनमान्य जे आहे ते तुम्हाला करायला हवं आणि ते अधिकृत कत्तलखाना अल्बेटॉर अल कुरेशी जे कंपनी आहे त्यांच्यासोबत आपले करार आहे ते त्या ठिकाणीच केलं जावं आणि ज्याचा जे काही दर आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेला जमा होत असते। त्यामुळे सर्व लोकांनी फॉलो करावा आणि अनधिकृतच्या अजिबात आम्ही सहन केलं जाणार नाही, कारण अलीकडे अवैध कत्तल करणारे अवैध पद्धतीने विकणारे आमच्या महानगरपालिकेचा कर्मचाऱ्यांवर हात लावला त्या भागाला तर मी सोडणार नाही, त्या ठिकाणी 100% कार्यवाही केलं जाणार आहे। धन्यवाद।